नमस्कार. आज दिनांक 16 एप्रिल. रोजचे दिनविशेष तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या मालिकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी घडलेल्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुतम मराठी दिनविशेष. 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिल्यांदा ट्रेन धावली. या दिवशी ही ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान बोरी बंदरवरून धावली होती. बोरी बंदर हे आता छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणून ओळखलं जातं. 21 तोफांच्या सलामीनं या रेल्वेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या ट्रेनने 35 किलोमीटरचा टप्पा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. प्रथमच धावलेल्या या ट्रेनमध्ये 20 डबे होते, ज्यात सुमारे 400 प्रवासी होते. विशेष म्हणजे ही ट्रेन चालवण्यासाठी ब्रिटनमधून 3 इंजिन मागवण्यात आले होते. हा दिवस देशात भारतीय रेल्वे वाहतूक दिवस म्हणून साजरा केला जातो. आज एकापेक्षा जास्त भारतीय रेल्वे धावत आहेत. भारतात सर्वात वेगवान ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही ताशी 180 किलोमीटर वेगाने धावू शकते. तर मेट्टुपालयम उटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन ही सर्वात कमी गतीची ट्रेन आहे, ज्याचा वेग ताशी फक्त 10 किलोमीटर आहे. 16 एप्रिल 2004 रोजी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला घरच्या मैदानावर हरवून इतिहास रचला. वास्तविक 2004 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. भारताने पाकिस्तान विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली. आता कसोटी मालिका होती. दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतला प्रत्येकी एक सामना जिंकला होता. तिसरा सामना रावळपिंडीत होता. पहिल्या डावात पाकिस्तानला 224 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने 600 धावा केल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानला 245 धावांमध्ये सर्वबाद केल्यानंतर भारताने आजचा सामना 1 डाव आणि 131 धावांनी जिंकला. भारताचा हा कसोटी मालिकेतला पहिला विजय होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हक होता, तर भारतीय संघाची धुरा सौरव गांगुलीच्या हातात होती. 16 एप्रिल 1966 रोजी देशातले प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचं पश्चिम बंगालमधल्या शांतिनिकेतन इथे निधन झालं. देशाच्या राज्यघटनेची मूळ रचना आपल्या कलेनं सजवण्याचं आणि त्याला सुशोभित करण्याचं श्रेय नंदलाल बोस यांना जातं. 3 डिसेंबर 82 रोजी बिहारमधल्या मुंगेर इथे जन्मलेल्या नंदलाल बोस यांना कला क्षेत्रातल्या त्यांच्या प्रतिभा आणि योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं होतं. 1957 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डीलिट पदवी देऊन सन्मानित केलं. नंदलाल बोस हे मुळात भारतीय पर्यावरण जपण्यासाठी आणि त्यांच्या चित्रांमध्ये ते दाखवण्यासाठी ओळखले जातात. 1922 मध्ये त्यांची कलाभवन शांतिनिकेतनचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. एक तरुण चित्रकार असताना नंदलाल बोस यांना अजिंठ्या लेण्यांच्या कामातूनही खूप प्रेरणा मिळाली. शिक्षणादरम्यान त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांचा सहवास लाभला. दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये नंदलाल बोस यांच्या 7000 कलाकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. 16 एप्रिल 1972 रोजी अमेरिकन स्पेस एजन्सी नासानं अपोलो 16 लॉन्च केल्याचा दावा केला. अपोलो 16 हे अमेरिकेच्या अपोलो स्पेस प्रोग्राम मधलं 10वं क्रू मिशन होतं. चंद्रावर उतरण्याची ही 5वी आणि अंतिम मोहीम होती असं सांगितलं गेलं. मिशनमध्ये कमांडर जॉन यंग लुनर मॉड्यूल, पायलट चार्ल्स ड्यूक, पायलट केन मॅटिंगली यांचा समावेश होता. 16 एप्रिल 1972 रोजी फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेल्या अपोलो 16ला चंद्रावर जाताना अनेक किरकोळ अडचणी आल्या आणि ते 27 एप्रिल 1972 रोजी सुरक्षित पृथ्वीवर परतले असा दावा नासाने त्यावेळेस केला. मात्र त्यानंतर या संपूर्ण मोहिमेवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या आणि अमेरिकेच्या या दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. 16 एप्रिल 1964 रोजी द ग्रेट ट्रेन रॉबरी हा ब्रिटिश इतिहासातला सर्वात मोठा आणि प्रसिद्ध गुन्हा म्हणून 12 जणांना 307 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 8 ऑगस्ट 1963 रोजी या लोकांनी ग्लासगो ते लंडनला जाणारी ट्रेन ओडीस घेतली. त्या ट्रेनमधून 300 मिलियन पाऊंड लुटले. ही पोस्टाचं साहित्य वाहून नेणारी ट्रेन होती, ज्यामध्ये पोस्ट ऑफिसचे सुमारे 72 कर्मचारी उपस्थित होते. हे कर्मचारी ट्रेनमध्येच पत्रांच्या वर्गीकरणाचं काम करायचे. सुमारे 12 तासानंतर ही ट्रेन सकाळी लंडनला पोहोचणार होती. या ट्रेनमध्ये एकूण 12 बोगी होत्या आणि इंजिनाच्या अगदी मागे HVP म्हणजेच हाय व्हॅल्यू पॅकेजेस कोच होता, ज्यामध्ये हे 300 मिलियन पाऊंड होते. या 16 दरोडेखोरांकडे ही सर्व माहिती आधीच होती. हा दरोडा अत्यंत चालाखीने आखण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या दरोडेखोरांनी कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही. केवळ एका लोखंडी रॉडच्या मदतीने त्यांनी चालत्या ट्रेनमधून चलनी नोटांनी भरलेले 128 बॉक्स चोरले. पोलिसांनी यानंतर दरोडेखोरांना पकडलं, मात्र चोरीचे सर्व पैसे परत मिळू शकले नाहीत. जगाला खळखळून हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला.
चार्ली यांना बालपणीच अत्यंत गरिबी, आई वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या, पण तरीही ते आपलं दुःख लपवत अभिनयानं लोकांना हसवत राहिले. सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन ज्युनियर अर्थात चार्ली चॅप्लिन हे मूकपटांमध्ये अभिनय करणारे इंग्लिश अभिनेते होते. त्याचबरोबर ते दिग्दर्शक आणि संगीतकारही होते. विनोदी रंगाच्या मूकाभिनयासाठी त्यांची विशेष ख्याती होती. अभिनयाबरोबर ते मूकपटांचं लेखन आणि दिग्दर्शन सांभाळत असत. वयाच्या 26व्या वर्षी चार्ली चॅप्लिन हे सुपरस्टार झाले होते. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, अविस्मरणीय सिनेमांची निर्मिती केली. यामध्ये द किड, द पिलग्रिम, वुमन इन पॅरिस, गोल्ड रश अशा सिनेमांचा समावेश आहे. दरवर्षी 16 एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिन साजरा केला जातो. लोकांच्या दैनंदिन जीवनात आवाजाचं महत्त्व दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. या व्यतिरिक्त हा दिवस लोकांना त्यांच्या आवाजाचं आरोग्य तपासण्यासाठी प्रोत्साहित करतो. या दिवसाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे सर्वांना त्यांच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करणं. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCCची स्थापना 16 एप्रिल 1948 रोजी झाली. देशातल्या सगळ्या बहुतेक शाळा आणि महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. या अंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणं हाच या संघटनेचा उद्देश आहे. NCC दिनाचा भाग म्हणून शाळांमध्ये या दिवशी परेडचं आयोजन करण्यात येतं. तर हे होते आजचे अर्थात 16 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमची दिनविशेष मालिका कशी वाटते हे या व्हिडिओ खाली तुमची प्रतिक्रिया नोंदवून नक्की सांगा आणि आमच्या उत्तम मराठी YouTube चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा आणि सबस्क्राईब करा.